मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे केव्हा कुठे आणि कोणी उभारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा। आपल्या देशामध्ये सर्वाधिक संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत। तसेच जगातील बहुसंख्य देशामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे स्थापित करण्यात आलेले आहेत। हे आपल्याला ज्ञात आहे, परंतु अशा प्रसंगी सर्वप्रथम पहिला पुतळा कोणी आणि कुठे स्थापित केला या संबंधीची माझ्या मनातील आणि समाजाच्या मनातील उत्कंठा लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपणा समोर सादर करीत आहे। आणि या व्हिडिओ मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कोल्हापूर शहरातील बिंदू चौकामध्ये 9 डिसेंबर 1950 साली भाई माधवराव बागल यांनी स्थापित केलेला होता। भाई माधवराव बागल हे कोल्हापूर येथील मराठा समाजाचे मूळ रहिवासी आहेत। त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर अतिशय प्रभाव होता। महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा कोल्हापूर शहरातील युवकांना समस्त नागरिकांना मिळावी हा हेतू लक्षात घेऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे स्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी पुतळा समिती स्थापन केली। त्या पुतळा समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वतः भूषविले आणि बाळ चव्हाण या पुतळा बनवणाऱ्या व्यक्तीकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांज धातूचा अर्धाकृती पुतळा बनवून घेण्यात आला आणि मग या पुतळ्यांचे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे त्यांनी बिंदू चौकामध्ये अनावरण केले। त्यांनी कोल्हापूर शहरातील बिंदू चौकामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा सोहळा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घेतलेला आहे। त्या संबंधीचा माहितीचा प्रत्यक्ष सोहळा जाणून घेण्यासाठी या संबंधीचे विवरण आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अगदी खाली आपल्याला दिसत असेल की डॉक्टर आंबेडकर असे लिहिलेले आहे आणि त्या खाली पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस म्हणजेच कोल्हापूर नगरपालिकेस पुतळा समर्पित करण्यात आला असं त्यांना सूचित करायचं आहे। तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष ते स्वतः म्हणजेच भाई माधवराव बागल आणि उद्घाटन करवीर जनतेच्या हस्ते म्हणजेच भाई माधवराव बागल यांनी पुतळ्यांचे उद्घाटन करण्यासाठी अन्य कोणत्याही मान्यवर व्यक्तीला बोलवलेले नव्हते। तर करवीर जनतेच्या हस्ते म्हणजेच कोल्हापूर शहरातील सामान्य जनतेच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झालेले आहे असे ते नमूद करतात। तर शिल्पकार श्री बाळ चव्हाण आणि तारीख लिहिलेली आहे 9 डिसेंबर 1950। तत्कालीन कोल्हापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत द.मा. साळोखे आणि समितीचे अध्यक्ष ते स्वतः भाई माधवराव बागल। त्यांना विशेष सहाय्य करणारे व्यक्ती म्हणून एक नाव खाली दिसत असेल आपणास V.G. चव्हाण। अशा प्रकारची हा सोहळा संपन्न झाला।
म्हणजेच या पुतळ्याचे अनावरण कशा प्रकारे झाले या संबंधी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमातील व्यक्तीने लिहिलेल्या अहवालानुसार भाई माधवराव बागल यांचे अतिशय प्रभावी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर भाषण झाले आणि त्यानंतर तिथे जमलेल्या हजारो नागरिकांमधून डाव्या बाजूतील एक व्यक्ती आणि उजव्या बाजूतील एक व्यक्ती अशा दोन सामान्य व्यक्तींना बोलवून त्यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केलेले होते। अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण 9 डिसेंबर 1950 ला कोल्हापूर मधील बिंदू चौकामध्ये केलेले आहे। तर आपणास या दोन पुतळ्याच्या मध्ये एक शहीद स्तंभ दिसत आहे। तो शहीद स्तंभ 17 ऑक्टोबर 1960 ला उभारण्यात आलेला आहे आणि त्या शहीद स्तंभावर स्वातंत्र्य सैनिकांच्या 20 शहीद स्वातंत्र्य सैनिकांचे नाव त्यावर नमूद करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पुतळ्या संबंधीचा इतिहास आपणा समोर मी नमूद केलेला आहे। भाई माधवराव बागल हे मराठा समाजातील असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचाराचे अभ्यासक तसेच त्यांच्या विचाराचे प्रचारक सुद्धा होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रचार व्हावा या दूरदृष्टीने बाबासाहेबांच्या हयातीतच म्हणजेच 9 डिसेंबर 1950 ला बाबासाहेबांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांनी केलेले होते। 1952 ला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेट दिल्याचे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे जगातील अनेक हजारो लाखोंच्या संख्येने असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यामधून त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूर या शहरामध्ये भाई माधवराव बागल यांनी उभारलेला आहे। हे या व्हिडिओ मधून मी आपणा समोर नमूद केलेले आहे। आपणास हे व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपण आपल्या मित्रांना सहकार्यांना शेअर करावा तसेच हे चॅनल आपण सबस्क्राइब करावे असे नमूद करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।